नीट परीक्षा रद्द झाल्या, 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या आहे। राजस्थान, दिल्ली, गोव्यातील विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय। ही आत्महत्या नाही तर सिस्टीमनं केलेली अधिकृत हत्या आहे, असं मनसे नेते अमित ठाकरेंचा आरोप आहे। अमित ठाकरे काय ट्विट करतात पाहूया आपण। अमित ठाकरे यांनी ट्विट करत नीट प्रकरणी ज्या विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केलेली आहे, या सगळ्यावर संताप व्यक्त केलेला आहे। तर ही सिस्टीमनं केलेली हत्या आहे, असं अमित ठाकरे यांचं म्हणणं आहे। अमित ठाकरे यांनी काय ट्विट केलंय ते आपण पाहूया। एनडीएच्या भ्रष्ट कारभारामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात लोटलं गेलंय। नीटची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोव्यातील विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली। ही आत्महत्या नाही तर या सिस्टीमनं केलेला अधिकृत खून आहे, असं अमित ठाकरे म्हणतात। यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार? ज्या शिक्षण संस्थांनी आणि प्राध्यापकांनी या पवित्र क्षेत्राला कलंकित केलंय, त्यांच्या संपत्तीवर टाच आणली पाहिजे, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे। हा लढा केवळ एका परीक्षेचा नाही तर या देशातील गुणवत्तेचा आणि प्रामाणिकपणाचा आहे। आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या शिक्षण माफियांच्या मुसकी आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हा आमचा निर्धार आहे, असं अमित ठाकरे म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।